नमस्कार मैत्रिणींनो, तर मी आपणासाठी आज घेऊन आले आहे छोटे छोटे कृष्णांसाठी मुकुट तयार करणे। आता प्रत्येक शाळांमध्ये गोपाळकाला गोकुळाष्टमी ही असते आणि आपले बालगोपाल हे तयार होतात। तर बालगोपाल तयार होताना आपणास मुकुट घेण्यासाठी भरपूर खर्च येतो। तर मैत्रिणींनो, हे मुकुट घरच्या घरी कसे तयार करायचे हे मी आपणास दाखवत आहे। अगदी कमी खर्चात आपण हे मुकुट तयार करतो। हे पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी ग्लिटर पेपर कट करून त्यावर असे स्टोन आपण चिटकून घेऊयात। इथे मी कुंदनपट्टी आणि मोती कुंदन लावून घेतले आहे। मैत्रिणींनो, डिझाईन आपण आपल्या बालगोपालांच्या आवडीनुसार करू शकतो। अशा प्रकारे हे मोती कुंदन मी लावून घेत आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मैत्रिणींनो, या व्हिडिओनंतर मी लगेचच आपणास दुसरे मुकुट कसे तयार करायचे आहे याचा व्हिडिओ घेऊन येणार आहे। अशा पद्धतीने माझ्या या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा। या प्रकारे हे सर्व कुंदन आपण अरेंज करून घेणार आहोत। ते अरेंज करताना त्याची साईज एकसारखी घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे मी 4 फुलं तयार करून घेतलेले आहे। आपणास हवी तशी डिझाईन आपण येथे करू शकतो। मी माझ्या मुलीच्या आवडीप्रमाणे अशी डिझाईन घेतलेली आहे। माझ्या छोट्याशा मुलीने देखील मला मदत केलेली आहे। आता आपण बरोबर मध्यभागी येथे एक स्टोन चिटकवून त्याभोवती छोटे छोटे आरसे लावून आता आपण तेथे फूल तयार करून घेऊयात। आरशाचा मी हा शेप घेतला आहे। हे पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी आपले फूल तयार झाले आहे। आता वरील रिकाम्या जागेत काय करायचे हे आपण ठरवूयात। आता मी येथे फिटिंग स्टोन चेन घेतली आहे। त्या चेनने मी कोयरीचा आकार देऊन घेतला आहे आणि त्यामध्ये मी कुंदन लावणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने हे तयार करता येते। आपल्या शाळांमध्ये जर अशा स्पर्धा असल्या तर आपण हा व्हिडिओ पाहून नवनवीन मुकुट तयार करू शकतो। आता आपण याला मोरपीस लावून मुकुट तयार केला आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।